नमस्कार, आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता ही वाढत चालली आहे आणि या दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही तर खायला अन्न नाहीये आणि त्यामुळे स्थलांतरिताचं प्रमाण हे वाढत चाललंय। मराठवाड्यातल्या सध्याच्या परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट हा महाराष्ट्र वनने घेतलाय। राज्यातलं हेच विदारक वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय दुष्काळाच्या देशा या आमच्या विशेष कार्यक्रमात। बीड जिल्ह्यातील बालाघाट परिसरातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। गावाची तहान भागवण्यासाठी असलेला प्रकल्प हा आटल्यानं नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत आणि त्यातच टँकरनं होणारा पाणी पुरवठाही वेळेवर होत नसल्यानं पाण्यासाठी ठणठणाट आहे। बालाघाट परिसरातल्या 4000 लोकवस्ती असलेल्या बेलुरा गावात 4 दिवसातून एकदाच टँकरनं पाणी मिळतं। मिळालेलं पाणी हे सुद्धा पिण्यालायक नसतं आणि हे पाणी साठवून ठेवून नागरिक पाण्याचा वापर करतात। प्रशासकीय धोरण या पाणी टंचाईला जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय, पण अधिकारी मात्र लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोर येणं सुद्धा टाळतायत। आणि जर फेब्रुवारी महिन्यातच ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होईल या चिंतेत आता सगळे ग्रामस्थ आहेत। इथला आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर कुणाल गायकवाड याने। बीड तालुक्यातील बेलुरा गाव सुमारे 4000ची वस्ती, परंतु 4 दिवसाला पाणी येतं, पाण्याचं टँकर येतं। काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। किती दिवसाला पाणी येतं टँकरनं? बोला। ते 4 दिवसाला एकदा येते। 4 दिवसाला एकदा पाणी येतं। पुरतं का हे पाणी? आता जपून वापरावं लागतंय। म्हणजे साठवून ठेवता पाणी? हो, साठवूनच ठेवावं लागतं। कशासाठी वापरता हे पाणी? सांडपाणी, तसेच समजा आपलं आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, पिण्यासाठी नाही। 4 दिवसाला येतं, पण अपुरं येतं, कमी पडतं एखाद्या वेळेस। 4000ची लोकसंख्या आहे। हो, प्रत्येकाला किती येतं वाट्याला पाणी? प्रत्येकाला काय अंदाज पंजे न्यावं लागतं। पुरतं पुरतं थोडंफार, कमी पडतं मग काय तरी टंचाई असते। पुढचे 3 महिने काढायचे। हो, मग आता त्या टंचाईने वापरून आम्ही कमी असते, पण पाणी यायला पाहिजे, प्यायचं पाणी यायला पाहिजे। प्यायचं पाण्याची अडचण थोडी। आजी, काय पाण्याची अडचण आहे? पाणी पुरतं का हे तुम्हाला? असे होय, हे काय मग असं जपून वापरायचं। पिण्याचं पाणी कसं वापरता? पाणीच नाही प्यायला, ते प्यायचं पाणी नाही। बरं, आपल्यासोबत काही महिला आहेत गावात पाणी भरणाऱ्या। वहिनी, काय किती वेळ जातो तुमचा पाणी भरायला दिवसातला? अर्धा ते पाऊण तास जातोय। किती दिवसाला पाणी येतं इकडे? 5 दिवसाला। पुरतं केवढं पाणी? नाही पुरत। मग काय करता? जिथे पोरं असेल तिथं पाण्याला जायचं, प्यायला हांडा भरून आणायचं, ते बी हातापाया पडायचं, द्या म्हणायचं प्यायला पाणी। मग ते देते एक एक हांडा प्या पुरता आम्हाला। आणि हे पाणी सगळं? आणि हे पाणी मग काय, हे पाणी असलं पाणी का थोडंच पेता येईल, सरी रोगराई पसरत नाही। अजून उन्हाळ्याचे 3 महिने जायचे। बीड तालुक्यातल्या बेलुरल्या गावातल्या या लोकांची ही कहाणी आहे। बीडहून व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार गिरीसह कुणाल गायकवाड, महाराष्ट्र वन। बीड जिल्ह्यातल्या बालाघाटमध्ये दुष्काळाची विदारकता ही दिसून येते। दुष्काळामुळे बालाघाटमधल्या बेदरवाडीतून 80% लोकांनी स्थलांतर केलंय। गावातील जवळपास सगळीच घरं ह्यांना कुलूप लागलेत। 1200 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये उरलेत ती काही म्हातारी माणसं आणि फक्त लहान मुलं। गावातील तरुणांनी तर कामाच्या शोधात कधीच त्यांचं गाव सोडलंय। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी 2 किलोमीटरवरून गावातील म्हाताऱ्या माणसांना आता पायपीट करावी लागते। लहान मुलांच्या शाळेच्या वेळाही पाणी आणण्यात जात आहेत। जे काही पाणी मिळतंय ते साठवून ठेवल्यामुळे ते पाणी खराब होतंय आणि गावात पाणलोट विकासाची फक्त नावालाच पाठी उरली आहे। अशा बिकट परिस्थितीत गावात थांबण्यात कोणालाच आता रस नाहीये। पाणी नसल्यामुळे बहुतेक सगळेच मराठवाड्यातली बांधकामं सुद्धा बंद पडले आणि हाताला कोणतंही काम उरलेलं नाहीये। त्यामुळे परिसरात बिगारीचं कामही मिळत नाहीये आणि याच कारणामुळे शेतकरी आणि कामगार वर्ग हे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत। बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय। हे लोक नेमकं काय म्हणतायत ते आपण जाणून घेऊया। दुष्काळामुळे बेदरवाडीतली 80% कुटुंब विस्थापित झालीत। कोणी ऊस तोडणीसाठी जातं, कोणी कामाच्या शोधात जातं। दुष्काळामुळे उपासमारीची वेळ का आली आपण जाणून घेऊयात बेदरवाडीतल्या काकडे कुटुंबियांकडून। तुम्ही गाव सोडून आता कुठं जाताय? बीडमध्ये। कशासाठी? तिथं काहीतरी व्यवसाय होईल किंवा पाण्याची सुविधा लागेल। इथे बेदरवाडीत काय समस्या आहे? बेदरवाडीमध्ये पाणीच नाही ना,
टँकर सुरू नाहीत अजून, एक आहे फक्त, एका दिवसात आठ हाताला देतो, काम? 2 दिवसाला. हाताला काम तर काहीच नाही अजिबात. मावशी तुम्ही कुठून पाणी आणता आता? कुठून आणायचं? हापशा नाही काय नाही, पाणी कुठून आणायचं? येऊन आणतो त्या का अर्धी घागर गुरं टाकलं इकून. या वर्षी जास्त दुष्काळ आहे का? हा, मग ह्या वर्षी दुष्काळ नाही तर काय, पाणीच नाही प्यायला आणि काय. कुठून किती किलोमीटरनं आणता पाणी? मग 4-5-6 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर. हो. आणि लहान मुलं गावातले कुठे आता शाळा करतात का पाणीच आणायला जातात आता पाणीच आणायला वेळ आमचा पाण्यातच जातो. नाही, आमच्या लेकरं दिवसभर हांड्या त्यांच्या डोक्या वाजतात. ते? शाळा बंदच आहे पोरं. शाळा बंद आहे, एक लेकरू शाळात नाही जात. 12वीला तर आमचा एक मुलगा सुद्धा शाळाला नाही. पूर्ण दिवस तुमचा सगळा पाणी आणण्यात. पाणी आणण्यातच जातो. हो. बरं काका, घरात कोण उरलंय आता? कोणी तुमचा तरुण मुलगा कोणी उरलंय का? तेही सगळे दुष्काळामुळे गेलेत. दुष्काळामुळे जगायला गेली सगळी ती. आता घरात कोण कोण उरले? घरात कोणी नाही, म्हातारी तेवढी इथं. मग आता तुम्ही घराला कुलूप लावूनच जाणार का? हा, घराला कुलूप लावून गेल्याशिवाय मार्ग नाही. गावात एवढ्या सुविधा झाल्या, त्याचं काहीतरी झालं का नाही? गावात काय सुविधा दिसल्या तुम्हाला आल्यापासून? काहीच नाही ना, जे आहे ते आहेच. हे इकडे पाठी लागली पाणलोट क्षेत्राची, भारत निर्माणची टाकी झाली. पाठी आहे, सारा आहे, पण हे नाही ना, कामे होत नाहीत ना, कागदावर काम. करू म्हणतात, कामं होत नाहीत. पाट्या लावून जातात, अजून गाडी देऊ म्हणतात, पण देत नाही ती वेळेवर. आम्हाला उपाशी मारावं लागतं. एक दिवस आम्ही एक हांड्यावर काढला येईल. आता परत कधी येणार मग हे? आता कधी पाऊस पडन तेव्हाच येणार आम्ही. पाऊस पडन, आमच्या शेतात जेव्हा पेरी सुरू होत्या, शेताचे काम होते. नाहीच पाऊस पडला तर तिकडंच काम सुधित आम्हाला हिंडावं लागेल. पाऊस पडला आम्ही तेव्हा परत येऊ. त्यानंतर ह्या लोकांना पाऊस पडल्यानंतर या स्वतःच्या गावात यावं लागेल. बीडहून व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार गिरीसह कुणाल गायकवाड, महाराष्ट्र वन. तरुणांनी गाव सोडल्यानंतर गावातल्या म्हाताऱ्या माणसांना आता पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी टंचाईनं त्यांचे नेमके काय हाल होत आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. पाणी नाही, बोरला पाणी नाही, हापशाला पाणी नाही. इळ तिथं जाऊन बसायचं, 4-4 रोजाचं पाणी प्यायचं. आणि ते इळ आणि माळ शाळेतले पोरं पाण्याच्या हापशावर बसलेले. दिवसभर निक पाणी कुठून तरी शोधून आणायचं. पाणी तिकडे असेल तर खूप तुम्हाला अन्न होत नाही, पाणी कोण आणून देते? ते काट कुठल्याला तुम्हा सारख्याला द्यायला येईल. बर, हा, पाणी तसं काय नाही, कसं पाणी म्हणा. पिण्यालायक असतं का? हा, पाणी पिण्यालायक असतं? का तर ते आम्ही विचारित नाही. काय करता विचारून जसं येईल असं घ्यायचं. पाणी लांबून हापशावून आणतो. मी आई वडिलाला सांभाळते आणि माझ्या आई वडलं मला पाण्याने उस्तर 4-4 दिवस त्यांना भाकर भेटत नाही. थंडा पाण्याचा आणूस तर दिवसभर माझी आई रडते. सासून ठेवलं तरी बी काय करतात, ते सासून ठेवलेलं त्या म्हाताऱ्या माणसाला कळत नाही, ती पेत पण नाही. तर ती पाणीच लाज पाहिजे म्हणते. होतं खराब म्हणजे काय, आपल्याला सासवण्याचं काय असतंय. डरामं हे अशा ठेवलं तर ते कधीतरी ते जंतू होतेच ना. एक दिवस ठेवलं तर दुसऱ्या दिवशी जंतू होते. तेच प्यावं लागतंय. आता 500-700-800 फूट जरी बोर घेतला तरी पाणी लागणार. पाण्यामुळे फार समस्या झाल्या. 95% लोक असं ऊसतोड कामगार स्थलांतर झालेत बाहेरगावी. राहिलेत 15%, 5% लोक आहेत, आणि ते बी वयोवृद्ध लोक आहेत. त्यांना पाणी आणण्यासाठी इतकी बिकट परिस्थिती झालेली. शासन स्तरावर एक बोर घेतलेला डोंगरामध्ये, अभयारण्यामध्ये. त्या बोरला फक्त पाणी, आणि ते पाण्यात जर पूर्ण लोक गेले तर त्यांना सकाळी गेला म्हणून त्याला 5 वाजता नंबर होतो पाण्यासाठी. दुष्काळाचं विदारक वास्तव नेमकं कसं आहे ते आपण पाहतो. इतरही बातम्या बघायच्यात. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पाहत रहा महाराष्ट्र वन. राज्यात दुष्काळाची सर्वाधिक दाहकता पाहायला मिळते ती मराठवाड्यात. दुष्काळानं अनेक तरुण मनांची स्वप्न ही हिरावून घेतली आहेत. दुष्काळामुळे यंदा लग्नच करायचं नाही असा निर्णय बीड जिल्ह्यातल्या जोडतांडा या बंजारा वस्तीतल्या मुलींनी घेतलाय. वडील वारले, घरात शेतीशिवाय उत्पन्नाचं साधन नाही, तर शेतीत थोडंफार उगवलं तेही दुष्काळातच पाण्याअभावी जळून गेलं. आणि अशा भयाण परिस्थितीत लग्नाचं ओझं आजोबांवर कसं लादायचं असा अस्वस्थ करणारा प्रश्न हा तांड्यावरच्या प्रियांका राठोडला छळतोय. प्रियांकासारखीच तिच्या तांड्यावरील सरिता राठोड या तरुणीचंही हेच दुःख आहे. या तांड्यावरील जवळपास 5 तरुणींनी यंदा लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. घरचे म्हणते लग्न करायचं म्हणजे अडचण नाही, पैसे नाही म्हणून म्हणते लग्न कसं करायचं, घरात खायला नाही, लग्न कसं करू आपण. तू काय ठरवलंय?
मी म्हटले सगळ्याला मी शिक्षण पूर्ण करणार आहे आणि मग लग्न करणार आहे. मी घरच्याला कधी बोच करणार नाही. मी सगळ्या मैत्रिणी ठरवलं आहे आम्ही आता लग्न नाही करणार असं. पुढच्या वर्षी लग्न करेन असं ठरलंय सगळ्यांनी. ह्या वर्षी लग्न घरचे म्हणतात कर पण नाही करायचं कारण की पुढच्या वर्षी करतात कारण की ह्या वर्षी पैसे नाही काय नाही दुष्काळ आहे आणि घरच्यांना लोड नको. 2-3 मैत्रिणीत आम्ही असं ठरवलं की आम्ही ह्या वर्षी लग्न नाही करणार कारण की दुष्काळ आहे घरच्यांना लोड. दुष्काळ पडलं लग्न कशावर करा तर ते म्हणले की आपल्याला आजीला आईला म्हणायला लागले की अंदाज साल की तुमचे बेजारी करू नका तुमचे अंदाज साल राहू द्या. तांड्यावरच्या बऱ्याच पोरींनी बऱ्याच पुरी आहेत तांड्यावर तर पण ते असंच ठरले. 3 वर्ष झाले पाऊस पडाना काय नाही खाण्या वाचून मरायला लागलो. शिक्षणाला पोराला पैसे लागते पैसे मिळत नाही आणि त्या पोरीच्या लग्नासाठी येते गिराईक जाते असंच मोडून पैसा नाही म्हणून लग्न राहायला. याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते अमर हबीब सर. आपण बघतोय दुष्काळाचं भीषण सावट जे आहे ते आता शेतकऱ्यांवर आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतंय. काय म्हणाल या संपूर्ण दुष्काळग्रस्त परिस्थितीबद्दल? अत्यंत भयानक असा दुष्काळ आहे. सतत 3 वर्ष अवर्षणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. पण याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टींचा विचार कुणी करायला तयार नाही. एक तर असं आहे की जमिनीचे तुकडे झालेले आहेत आणि जमिनीचे इतके लहान लहान तुकडे झालेले आहेत सिलिंगच्या कायद्यामुळे की आता ती शेती करणं त्या शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही. आपल्याला दूरगामी विचार करून सिलिंगच्या कायद्याचा पुनर्विचार करणं फार आवश्यक झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानं ही 7-12 वर दिली जातात आणि 7-12 तर नोकरदारांकडे सुद्धा असतो, कर्मचाऱ्यांकडे सुद्धा असतो, व्यापाऱ्यांकडे असतो. मग 7-12 वरच्या अनुदानाचा सगळ्यात मोठा फायदा हे नोकरदार उचलत आहेत. ते प्रत्यक्ष ज्यांच्या शेतीवर पोट आहे असे जे खरे शेतकरी आहेत ते त्याच्यापासून वंचित राहतात. मला असं वाटतं की आता आधार कार्डाची सोय आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळता कामा नये अशी जर सोय केली गेली तर आपण अशा पाड्यावरच्या आणि वाड्यांवरच्या लोकांना चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. पण याकडे सगळे दुर्लक्ष करतात. चारा छावण्यांमध्ये अर्ध्याहून अधिक जनावरं अशा 7-12च्या लोकांची असतात. हे आता कोण पाहणार आहे त्यांच्याकडे? म्हणून जिथं 7-12 असेल तिथं कर्मचाऱ्याच्या 7-12वर स्पष्टपणे लिहिलं पाहिजे की हा कर्मचारी आहे आणि हा दुष्काळी अनुदानापासूनचा लाभ घेऊ शकत नाही. ही लढाई ही समजदारी जर सरकारनं दाखवली तर आपण या आव्हानाला तोंड देऊ शकतो आणि त्याशिवाय देऊ शकत नाही. फार भयानक परिस्थिती आहे. आता या मुली सांगत होत्या की आम्ही लग्न करायचं टाळतो आहोत. तुम्हाला सांगतो की ही समस्या ही ज्यांचं पोट शेतीवर अवलंबून आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांची झालेली आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्यातून मार्ग काढण्याचा मला सुचलेला मार्ग असा आहे की कर्मचारी आणि इन्कम टॅक्स भरणारे जे लोक आहेत त्यांना या दुष्काळी अनुदानापासून दूर ठेवा. अगदी ज्यांना दुष्काळी अनुदानाची खरंच गरज आहे त्यांना हे अनुदान मिळालं पाहिजे. सर थँक्यू, तुम्ही महाराष्ट्रवंशी बोललात त्याबद्दल. बीड जिल्ह्यातल्या जोडतोंड्यावर आजोबांकडे राहणाऱ्या संजना राठोडचंही लग्न मोडलं. 4 दिवस मजुरी आणि 2 दिवस कॉलेजला जाणाऱ्या संजनाशी बातचीत केली आहे आमचा रिपोर्टर कुणाल गायकवाड याने. बीड जिल्ह्यातील जोड तांड्यावर मी सध्या आहे. अंजना राठोड नावाची मुलगी 4 दिवस रोजंदारी करते, 2 दिवस कॉलेजला जाते. तिची काय नेमकी कहाणी आपण जाणून घेऊयात. ताई, तू कुठल्या कॉलेजला जाते, किती दिवस रोजंदारी करते आणि कॉलेजला तुला वेळ मिळतो का? मला कॉलेजला वेळ मिळत नाही. आठवड्यातून 2 दिवस कॉलेजला जाते, 4 दिवस रोजाने काम करते. तुझे आईवडील कुठे असतात? माझे आईवडील कारखान्याला गेलेले ऊसतोडीला. किती दिवसापासून गेलीत ती? माझे आईवडील 6 महिने ऊस तोडतात. 50,000 रुपये घेतात 6 महिन्याचे. आमच्या काय भागत नाही 50,000 रुपयांनी. मग तुझ्या लग्नाचे तुला सोयरीक आली होती असं कळतंय, पण त्यावर तुझा काय निर्णय, काय करणार आहेस तू? माझं लग्न जमलेलं होतं, दुष्काळीमुळे माझं लग्न कॅन्सल झालं.
आणि तुझ्या गावातल्या मैत्रिणींनी असं सुद्धा ठरवलंय की तांड्यावरच्या सगळ्याच मुलींनी येऊन लग्न करायचं नाही कारण दुष्काळ पडलाय, तू त्यांच्या सोबत आहेस का? हा आहे त्यांच्यासोबत. बीड जिल्ह्यातील जोड तांड्यावरचं हे वास्तव आहे. एकीकडे मराठवाड्यातील नेते आपल्या मुलींच्या लग्नामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करतात, उधळतात, पण बीड जिल्ह्यातील एका तांड्यावरचं हे खरं चित्र आहे. बीडहून व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार गिरीसह कुणाल गायकवाड, महाराष्ट्र वन. तर बीड जिल्ह्यात ऐन दुष्काळात रोजगार हमीच्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण जिल्ह्यातल्या नांदुरघाट गावात शेततळ्यावर काम करणाऱ्या 130 महिलांना 2 महिन्यांपासून मजुरीच मिळालेली नाहीये. कृषी विभागानं मंजुरी दिलेल्या शेततळ्याचं काम हे मनरेगा मार्फत सुरू आहे, पण काम करूनही मजुरी मिळत नसल्यानं महिलांनी वारंवार प्रशासनाकडे विचारपूस केली. मात्र तांत्रिक कारण देत प्रशासन दुर्लक्ष करतंय. आम्ही शेततळ्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रकल्पावर फिरकले नाही. ऐन दुष्काळातही मनरेगाच्या मजुरांवर दफ्तर दिरंगाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळामुळे हाताला काम मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतमजूर आणि बिगारी कामगार हे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. तर सरकार रोहिओ आणि मनरेगामधून मजुरांचं स्थलांतर रोखल्याचा दावा करत आहे, पण योजनेची खरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. तर माजलगाव तालुक्यातील शहापूर मजला गावात रोजगार हमी योजनेतून विहिरीचं काम सुरू आहे, पण हे काम मजुरांना न देता यंत्रानं करून मजुरांच्या नावे पैसे उकळल्याचा आरोप आता इथले मजूर करतायत. याचा आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर कुणाल गायकवाड याने. बीड जिल्ह्यात विस्थापनाचं प्रमाण वाढलंय. हे विस्थापन थांबावं, कामगारांना किंवा शेतमजुरांना किमान रोजगार 100 दिवसांचा मिळावा यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं ह्या विहिरी बनवल्या गेल्यात. आणि ह्या विहिरी तुम्ही पाहू शकता, जोपर्यंत खडक लागत नाही तोपर्यंत शेतमजुरांच्या किंवा मजुरांच्या हातून हे उकरून घ्यावं, खोदून घ्यावं असं म्हटलं जायचं, परंतु असं न होता हे क्रेन लावून आणि रात्री JCB लावून हे काम केलं जातं. माझ्यासोबत काही गावातली मंडळी आहेत, ते म्हणतात की विहीर जेव्हा सँक्शन झाली त्यावेळेस आम्हाला हे दाखवू, रोजगार देऊ असं सांगण्यात आलं होतं, पण खरी परिस्थिती काय काका, काय सांगाल तुम्ही? अशी परिस्थिती आहे की इथं मजुरांना हाताला काम नाही आणि नुसतं बोगस ह्यानं मजुराला काम न देता ह्यानं JCB नाईटला लावून JCBनं काम उरकून घेतलेलं आहे. आणि आम्हा सतत दुष्काळामुळे आम्हा मजुरांना काम भेटावं. नाही, मग आता ह्या लोकांनी JCB लावून काम करून घेतले, मग मजुरांची नावं दाखवलीत का? कुठले मजूर काम करतात? मजुराची नावं त्यानं बोगस दाखवलेले आहे सर. कुठलीही नावं असतील आता मला माहीत नाहीत, पण ते मस्टर पाहिल्याच्या नंतर पण काही कारखान्याला लोक गेले. पण तुम्ही या गावातले आहात, हे काम तुम्हाला मिळणं अपेक्षित होतं का? होय सर, आम्हाला काम पाहिजे, चारा नाही जनावराला. तुम्ही ह्या गावातले येत, गावातल्याच लोकांसाठी विहीर त्यांना काम मिळावं म्हणून असते, तर तुम्हाला काम मिळालं का या विहीर खोदण्याच्या संदर्भात? नाही ना सर, आम्हाला काम वगैरे काही नाही सध्या. तुम्ही बोललात का असं ग्रामपंचायतीमध्ये कोणाला? होय, ग्रामसेवकाला बोललो मी, ग्रामसेवकाला बोललो सर, तर ते म्हणतात की काम नाही. आणि दुसरी विहीर एक मंजूर आहे अनिल शिवाजी चव्हाण, ती तरी ओपनर करा. तर नाही म्हणले. 12 जॉब कार्ड तयार असताना मजूर बसून आहेत, ह्या विहिरीवर आले तर काम दिलं नाही. 12 जॉब कार्ड तयार आहेत, मग आता ह्या विहिरीवर कुठले मजूर काम करतात? हे दुसरे मजूर दाखविले त्यानं, गावातलेच कुठले तरी स्थलांतर झालेले इथलेच मजूर बोगस दाखविलेले सर त्यानं. काही गावातले त्यांचे जवळचे 4 लोक दाखविलेले आहेत. बरं, तर ही परिस्थिती आहे एकंदरीत मराठवाड्यातली. रोजगार हमी योजना ही कशा पद्धतीनं काम करते आणि बीड जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेचा 1200 कोटीचा घोटाळा गाजताय. तुम्ही पाहिलं काय चित्र आहे? बीडहून व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार गिरीसह कुणाल गायकवाड, महाराष्ट्र वन. इथे वेळ झाले का ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय. कारण सर्वाधिक पशुधन असलेल्या भूम तालुक्यातल्या सरमकुंडी फाटा दूध, खवा आणि पेढ्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण कुंथलगिरीचा पेढा म्हणून ख्याती असलेल्या मालाला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही मागणी आहे. पण दुष्काळात चारा पाणी नसल्यानं दुधाच्या उत्पन्नात 50% घट झाली आहे. दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाच संपूर्णपणे कोलमडली आहे आणि त्यामुळे शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांना दाद कुणाकडे मागावी हा खरा प्रश्न पडलाय. भट्टी पहिली पण एकच होती, पण खावा जास्त होता. 50-60 किलो खावा होता, आता 10-15 किलो राहिलाय.
एका किलोसाठी 5 लिटर दूध लागतं. मग त्या टायमाला 50-60 किलो खावा होता. मग आता 10-15 किलोवर आलेला आहे. त्याच्यामुळं आता पाणी वगैरे नसल्यामुळं दूध कमी येते, चारा नाही, पाणी नाही. कितीची तूट झाली तुमच्या व्यवसायामध्ये खव्यात? 500-600 रुपये मिळायचे. आम्ही 3 जण कामगार आहेत ना, मग 200 रुपये प्रत्येकी पडायचं. आता 100 रुपये. सध्या तर काय धंदा म्हणजे शेती ही परवडेबलच नाही, फक्त आहे पहिले म्हणून सांभाळायची वेळ आहे. कारण पेंडीचे भाव तर एक वाढलेले असल्यामुळं सध्याचा खावा काहीच परवडत नाही. सध्या माझ्या हिशोबाने मुदलीमध्ये गाठा म्हणलं तर हरकत नाही, अशा हिशोबात चालू आहे. निम्म बी दुधाविषयी जर म्हणायचं म्हणलं तर तीच ना, दुधाविषयी सांगतो साहेब तुम्हाला. कारण सध्या पहिला 4.5 किलो खावा ज्यावेळेस होत होता तेव्हा दिवसाला 450 रुपये अंदाजे भेटायचे. कसल्या तरी एका माणसाचा उपजीविका भागायच्या हिशोब व्हायचा. पण सध्या आता आधी जायचं आमचं 35 ते 40 लिटर आणि आता जाते 18 ते 20 लिटर. पण ते एक तर खाव्याला सध्या म्हणजे असं म्हणतात व्यापारी जे आम्ही जिथं खावा बनवत होतो ते पहिला 100 रुपये भाव होता, त्या सध्या 80-85 रुपये भाव आहे. कारण ते म्हणते दुष्काळामुळं पुढं खावा काय घेतला जात नाही. याबद्दलच बोलण्यासाठी शेतकरी नेते राजन क्षीरसागर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. सर, आपण बघतोय दुष्काळाचं भयान वास्तव आपल्या समोर आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी आत्महत्या करतायत, पण नेमकं सरकार यामध्ये कुठे कमी पडते असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिली गोष्ट, परभणी जिल्ह्यामध्ये 3 लाख लोकांना रोजगाराची आवश्यकता असताना केवळ 8,000 लोकांना रोजगार हमीमध्ये काम दिलेलं आहे. कामाची मागणी नोंदवल्यानंतर देखील प्रशासनानं कोणतीही कामं दिलेली नाहीत. बेरोजगार भत्ता मागितला तरीही ते देत नाही. जायकवाडी धरणामधून एक थेंब देखील पाणी परभणी जिल्ह्याच्या 1 लाख हेक्टरला मिळालेलं नाहीये. त्यामुळे 183 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. गोदावरी नदीवरचे सर्व बंधारे हे त्या ठिकाणी कोरडे पडलेले आहेत. चारा छावणी परभणी जिल्ह्यात 36 चारा छावण्या मंजूर केल्या, परंतु एकही चारा छावणी त्यातली उघडलीच नाही. बंद करून उघडायचा प्रश्नच नाही राहिलेला. त्याच्यामुळे चारा, पाणी आणि रोजगार याबाबत सरकार जे आहे आणि प्रशासन जे आहे ते पूर्णपणाने विरोधी भूमिका घेते. याबद्दलच्या बाबी महाराष्ट्राचे राज्यपाल परभणीच्या दौऱ्यावर आलेले असताना आपण मागणी केलेली आहे की 371(2) कलमान्वये राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. परंतु ते राज्यपाल काही ठराविक लोकांचे सांत्वन करण्याकरता येतात. 100 पेक्षा जास्त लोकांच्या आत्महत्या परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. 135 वर्षामधला हा भीषण दुष्काळ, याबद्दल कोणतीही दखल शासन घेत आणि अत्यंत निर्दय पद्धतीनं प्रशासन हे त्याच्याबद्दल मागण्या करणाऱ्या लोकांना चिरडून टाकायचा प्रयत्न करत आहे. आंदोलन करणाऱ्यांवरती 151 कलमाचा वापर करून गुन्हे दाखल करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. घेत नाहीये असं म्हणणं शेतकरी नेत्यांचं आहे. सर, थँक्यू, तुम्ही महाराष्ट्र वनशी बोललात त्याबद्दल. फेब्रुवारी महिन्यातच मराठवाड्यात ही अवस्था आहे. त्यामुळे उन्हाळा हा जसा वाढत जाईल तशी ही अवस्था ही अधिकच भयानक होणार आहे. मराठवाड्यातल्या जनतेच्या या साऱ्या व्यथा आम्ही सतत ऐरणीवर आणणार आहोत. या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा महाराष्ट्र वन.